नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी मंजिरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर आज सूर जुळे मना मनाचे या आपल्या पार्ट 3 ही कथा ऐकणार आहोत. अक्षय सकाळी लवकर आवरून खाली आला. त्याला पाहताच आकांक्षा तिच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. गुड मॉर्निंग अक्षय, आकांक्षा प्रेमाने म्हणाली. अक्षयने इकडे तिकडे पाहत विचारले, गुड मॉर्निंग वहिनी, पण आमचे दादा कुठे आहेत? त्यावर आकांक्षा थोडी तक्रार करत म्हणाली, ते काय तुझ्यासारखे वेळेवर उठणार आहेत का? अजून साहेबांची आंघोळसुद्धा झालेली नाही. अक्षयने दादाची बाजू घेत हसून म्हटले, हसू दे ग वहिनी, मी आहे ना त्यांना सांभाळायला. माझाच तर आधार आहे त्यांना, आणि त्यांना दुसरं काम तरी काय आहे? त्यांच्या मागे नेहमी अनन्या आणि अर्णव लागलेलेच असतात. तेव्हा आकांक्षा गंभीर होत म्हणाली, ते सगळं ठीक आहे अक्षय, पण तू तुझ्या आयुष्यात आनंद कधी भरून घेणार आहेस? भूतकाळात जे काय घडलं ते सगळे विसरून जा रे. तो फक्त एक अपघात होता असं समजून सोडून दे. हे ऐकून अक्षय थोडा भावूक झाला. तो म्हणाला, वहिनी, त्या अपघाताने माझ्या मनाला खूप मोठी जखम केली आहे. काच आणि माणसाचं हृदय एकदा तुटलं की जरी ती जखम भरली तरी त्याचे व्रण आयुष्यभर मनावर तसेच राहतात ना. आकांक्षा काळजीपोटी त्याला समजावत म्हणाली, अरे अक्षय, अजून पूर्ण आयुष्य तुझ्यासमोर पडलं आहे. तू असं कसं दिवस काढणार आहेस? अक्षयने तिला धीर देत म्हटले, वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस. मी मनातून खूप खंबीर आहे, अजिबात कमकुवत नाही. आणि संपूर्ण आयुष्य जगायला तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आहात की. फक्त अनन्याचे हात पुरवता हे आयुष्य कधी संपेल हेच कळणार नाही. उत्साहाने अक्षय म्हणाला, ए अक्षय, तुला किती वेळा सांगितलं, एकट्या अनन्याचं कौतुक नकोस नारे करत जाऊ. अन्वयच्या मनावर परिणाम होईल असा. तक्रार करत आकांक्षा म्हणाली, ए ग हो ग, पण अन्वयला आपण रपटप बनवायचं ठरवलं आहे ना, आणि अनन्या तर फुलांच्या पाकळीसारखी आहे, अक्षय म्हणाला. त्यावर आकांक्षा शांत बसली. आता अक्षय ऑफिसमध्ये आला होता. केबिनमध्ये बसून तो कामाला लागला होता. 12ची वेळ इंटरव्ह्यूची होती. त्याआधी त्याला ऑफिसची कामं संपवायची होती. त्याने असिस्टंटला केबिनमध्ये बोलवत म्हटलं, सर, मला बोलावलं? असिस्टंट आत येत म्हणाला, ये, इंटरव्ह्यूसाठी काही नोंदणी झाली आहे का? अक्षयने विचारले. हो सर, 43 रजिस्ट्रेशन झाले आहेत. जॉब मार्केट किती अवघड आहे बघा सर, एका जागेसाठी चक्क 43 जणांचे अर्ज आले आहेत, असिस्टंट म्हणाला. या 43मध्ये मुली किती आहेत? अक्षयने विचारले. खरं तर तोच मोठा घोळ झाला आहे. जाहिरातीमध्ये फक्त पुरुषासाठी असा उल्लेख नसल्यामुळे 43 पैकी चक्क 27 मुलींचे अर्ज आले आहेत, थोडासा घाबरत असिस्टंट म्हणाला. ते ऐकून अक्षय बेचैन झाला आणि केबिनमध्ये एरझाऱ्या घालू लागला. क्षणभर असिस्टंटला वाटले की आता आपलं काही खरं नाही. मुलीचे सगळे अर्ज दादांच्या टेबलवर ठेव आणि त्यांना इंटरव्ह्यूसाठी सुद्धा दादाकडेच पाठव, अक्षय म्हणाला. म्हणजे सर, मुलीचे पण इंटरव्ह्यू घ्यायचे? असिस्टंटने आश्चर्याने विचारले. आता तुम्ही घोळ घातलाय म्हटल्यावर तो निस्तारायलाच हवा कशाला? फक्त इंटरव्ह्यू होईल, सिलेक्शन नाही, अक्षय उपरोधाने म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून असिस्टंटने फक्त होकाराने ती मान हलवली आणि तो तिथून बाहेर पडला. दुसरीकडे प्राची आपल्या चाळीतल्या छोट्याशा खोलीत मुलाखतीला इंटरव्ह्यूला जाण्याची घाईघाईने तयारी करत होती. घरातली सगळी कामे आवरताना वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यामुळे तिला आधीच उशीर झाला होता. तिची बहीण कॉलेजला गेली होती, तर आई नुकतीच कामावर घरी परतली होती. प्राची जेव्हा पूर्ण तयार झाली
तेव्हा ती एखाद्या महत्त्वाच्या इंटरव्ह्यूला चालली आहे असं अजिबात वाटत नव्हतं. अंगावर एक जुना सुरकुत्या पडलेला ड्रेस होता. तो जरी जुना असला तरी नीटनेटका होता. एका प्लॅस्टिकच्या पिशवीत तिने आपली कागदपत्राची फाईल घेतली. मनोभावी आईच्या पाया पडून ती देसाई ग्रुपमध्ये इंटरव्ह्यूसाठी निघाली. पण तिथल्या एका कटू सत्तेची तिला पुसटशी कल्पना नव्हती. तिथे मुलींना सहजासहजी संधी दिली जात नाही हे तिला माहीतच नव्हतं. एका भाबड्या आशेने ती घराबाहेर पडली आणि तिने आपली सायकल काढली. हो, सायकलच. कारण प्रत्येक वेळी बस किंवा रिक्षाचा खर्च परवडणं तिच्या परिस्थितीबाहेर होतं. ती सायकलवरून बाहेर पडताच चाळीतल्या लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. काहींच्या नजरेत तिच्या कष्टाबद्दल कौतुक होतं, काहींच्या डोळ्यात ती नक्की कुठे चालली आहे याचं कुतूहल होतं, तर काही जुनाट विचाराच्या नजरा मुलींनी असं वागणं शोभत नाही असा मूक टोमणा मारत होत्या. प्राची मात्र या सगळ्या नजरांकडे दुर्लक्ष करत पुढे निघाली. उत्तर द्यायला वेळ नव्हता, कारण आधीच इंटरव्ह्यूला मुलाखतीला उशीर झाला होता. त्यामुळे ती सायकल वेगाने चालवत होती. अजून बरेच अंतर कापायचे बाकी होते. ती घामाघूम झाली होती, पण घाम पुसायला सुद्धा ती थांबली नाही. आता ती देसाई ग्रुपच्या पार्किंगमध्ये आली. तिची सायकल बघून तिथे असलेला वॉचमन उठून तिच्याकडे आला. काय ग पोरी, कोण हवंय तुला? कोणाला भेटायचं आहे? वॉचमनने प्रश्न केला. काका, अहो ऑफिस असिस्टंटच्या जागेची जाहिरात आली आहे पेपरला. त्या मुलाखतीसाठी मला जायचे होते. वॉचमन तिच्याकडे पाहतच राहिला, कारण त्या ऑफिसमध्ये कोणाकडेही सायकल नव्हती. साधा वॉचमनसुद्धा गाडी घेऊन यायचा. आता त्याला प्राचीचे हसू आले. पोरी, नको जाऊस मुलाखतीला. स्वतःचे हसे करून घेशील. अगं, इथला साधा कामगारसुद्धा गाडी घेऊन येतो आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून येतो. वॉचमनने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. काका, अहो मुलगी म्हणतात ना मला, मग असं नकारात्मक नका ना बोलू. खूप अपेक्षा आहेत हो या नोकरीकडून. घरात आजारी आई आणि मुका भाऊ आहे. मला नोकरी मिळाली नाही तर कसं होणार? सगळं त्याशिवाय कसं होणार? प्राची म्हणाली. तिचे ते बोलणे ऐकून त्या वृद्ध वॉचमनचे डोळे पाणावले. मुली, तुला नोकरी मिळाली तर चांगलेच होईल, पण इथले एक मालक जरा कडक आहेत. ते मुलींना नोकरीवर ठेवत नाहीत. मात्र दुसरे मालक खूप चांगले आहेत. मी खंडोबाचरणी तुझ्या नोकरीसाठी नक्की प्रार्थना करेन. आता तू आत जा, आधीच खूप उशीर झाला आहे. वॉचमन तिला आत सोडत म्हणाला. प्राचीने आपली सायकल तिथेच एका कोपऱ्यात लावली आणि ती लगबगीने आत गेली. प्राची जेव्हा आत गेली तेव्हा बाहेरचा प्रतीक्षा कक्ष, वेटिंग रूम उमेदवारांनी पूर्णपणे भरून गेला होता. मुलीची रांग आमरच्या केबिनजवळ होती, तर मुलांची रांग अक्षयच्या केबिन पुढे होती. प्राची तिथे येताच सगळेजण तिच्याकडे उपरोधिकपणे पाहू लागले. स्वागतिकतेने तिला तिचे नाव विचारले आणि इंटरव्ह्यूच्या डेटा लिस्टमध्ये शोधू लागले, पण त्यात तिचे नाव नव्हते. आय एम सॉरी मिस प्राची, तुमचे नाव इंटरव्ह्यू लिस्टमध्ये नाही. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आधी रजिस्ट्रेशन केले होते का? स्वागतिकने विचारले. नाही मॅडम, म्हणजे मला माहीत नव्हतं की इंटरव्ह्यूसाठी आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. मी आता रजिस्ट्रेशन केले तर चालेल का? आणि ते कसं करायचं? तिच्या त्या भाबड्या प्रश्नामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये हशा पिकला. त्यामुळे प्राची खूप ओशाळली आणि तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. नाही मिस, आता तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा जाता येणार नाही. रिसेप्शनिस्ट म्हणाली. मॅडम प्लीज, अहो मी खूप आशेने आणि खूप लांबून आली आहे. मला या नोकरीची खरोखरच खूप गरज आहे. प्राचीने कळकळीने विनवणी केली. मिस प्राची, कशाला स्वतःचा असा छळ करून घेताय? बाकीच्या उमेदवाराकडे बघा, किती अप टू डेट आले आहेत. मग सर त्यांना सोडून तुला नोकरी देणार आहेत का? रिसेप्शनिस्ट
उपरोधिकपणे हसत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून तिथे पुन्हा एकदा सर्वांमध्ये हशा पिकला. मॅडम प्लीज, मी तुमच्या पाया पडते. असं करू नका. आम्हा गरिबावर थोडी दया करा. प्राची अगदी रडकुंडीला येऊन म्हणाली. तिची ती अवस्था पाहून अखेर रिसेप्शनीने तिच्या हातात रजिस्ट्रेशनचा फॉर्म दिला. पण मनातल्या मनात ती विचार करू लागली, काय उपयोग फॉर्म देऊन? अक्षय सर तर हिला अजिबात जॉब देणार नाहीत. चांगल्या चांगल्या हुशार मुलींना जे भाव देत नाहीत ते अक्षय सर या साध्या भोळ्या गावच्या मुलीला का विचारतील असा विचार करून रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावर प्राचीच्या फजितीचे कुत्सित हसू उमटले. तिकडे प्राचीने मात्र दुर्लक्ष करून ती खुर्चीवर जाऊन बसली. अक्षयने आपले काम संपवले होते. त्याने आपल्या केबिनचा पडदा बाजूला सारला जेणेकरून त्याला बाहेरचे सगळे स्पष्ट दिसत होते. पण बाहेरून मात्र आतले काहीच दिसत नव्हते. तो खुर्चीत स्थिरावला आणि त्याने समोर पाहिले. समोरच मुलीची एक रांग बसलेली होती. त्या मुलींना पाहून त्या इंटरव्ह्यूसाठी नाही तर एखाद्या फॅशन शोसाठी आले आहेत असे वाटत होते. त्याला त्या मुलीचे हसू येत होते. तितक्यात नकळत त्याची नजर प्राचीवर खिळली.